नमस्कार श्रोतेहो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत बारी, लेखक रणजित देसाई. पुढे करून घेतलेला दरवाजा त्याने हळूच आत लोटला. चिमणा चुलीतली लाकडे विझवीत होती. खोली धुराने भरली होती. काय करतीयास चिमणाबाई? चिमणाने दचकून मागं पाहिले. तेग्या दरवाजा उघडून आत आला होता. चिमणा हसून म्हणाली, तुळसा हाय माझं नाव. असल, पण आम्ही चिमणाच म्हणणार. म्हणा बापडे, बोलणाराचं त्वाण कुणी धरावं. बसा की. काहीतरी खाऊन येतो आदुगर. तेग्या पोटावरून हात फिरवीत म्हणाला, सकाळपासनं रिकामा हाय बघ. जेवा की हतच. माझं बी झालं या रांधून. आणि तुला कमी पडलं तर? पडलं एक दिस. एक येळ नसलं तर काय जीव जाणार नाही माझा. बसा. तेग्या बसला आणि चिमणाच्या हातचे पोट भरून जेवला. जेवण झाल्यावर तेग्याने पानाची चमची बाहेर काढली. सुपारी कातरून चिमणाच्या हातावर ठेवली. पानाला चुना लावून कात घालून चिमणाला विडा दिला. पाठोपाठ त्याने पान खाल्ले. तंबाखूचा फक्का मारून तेग्या म्हणाला, पोट अगदी तमाम भरलं बघ. वय खरं? रातीला मास्तर तालीम घेणार हाय नव? दखल. होय, आता येतं घरला जाऊन, म्हणत तेग्या उठला आणि बाहेर पडला. खेळाच्या दिवशी सकाळीच तेग्याचे कपडे आणि वाण्याकडच्या बत्त्या आणल्या गेल्या. तेग्या 2 प्रहरी चिमणाकडे गेला तेव्हा चिमणा डोक्याला हात लावून बसली होती. समोरची ट्रंक उघडी होती. तेग्याने विचारलं, का? डोकं दुखतं या काय? नाही. मग? जळली माझी आठवण. यायच्या गडबडीत दागिनं घरीच विसरून आलून हवं का? हात तिच्या. दागिन्याला काय तोटा? काळजी करू नगस, म्हणत तेग्या बाहेर पडला आणि त्याला कधी नव्हती तेवढी काळजी वाटू लागली. नागीचे दागिने होते, पण ते मागायचे कसे? तो सरळ घरात गेला आणि नागी समोर जाऊन म्हणाला, नागी, काय? एक काम होतं बघ. कसलं? करतो म्हणलीस तर सांगतो बघ. तुझ्या बिगार वयाचं नाही ते. सांग की. सारा राग विसरून नागी म्हणाली, शपथ करशील? बरं, शपथ. रातीपुरतं दागिनं पाहिजेत. कुणाला? त्या सटवीला? नागी कडाडली. वय, इसरून आली या ती. दागिन्या बिगार मंचावर चढणार नाही म्हणतीया. मी चढवतो, चल. नागी, अगं असं बोलू नगस. सारं करून शान मातीत जाईल. बघ, रातीपुरतं दागिने दे, सकाळला दे तूच परत. झाले. नागी नरम आली आणि म्हणाली, पण सकाळी देऊच पाहिजेत बघ, सांगून ठेवतो. तेग्याने नागीकडून तोळबंद टिका घेतला आणि तो बाहेर पडला. सारी बेरडवाडी परशाच्या परड्यात गोळा झाली होती. मांडवावरला जरी पडदा पत्त्याच्या प्रकाशात झगमगत होता. चिमणीची खोली अगदी गच्च भरली होती. मास्तर सर्व पात्रांना रंग लावीत होता. गावची उन्हाळ पोरे दाराच्या फटीला डोळे लावून आत बघत होती. दारावर थाप पडली. तेग्या रंगत होता. तो बसल्या जागेवरूनच ओरडला, कोण ते? दार उघड. तेवढाच कणखर आवाज आला. दार उघडले गेले. दारात चंद्रोजी उभा होता. तेग्याचे त्याच्याकडे लक्ष जाताच तेग्या एकदम उठला आणि चंद्रा म्हणत त्याने त्याला कडकडून मिठी मारली. रंगा मास्तर हातातल्या रंगाकडे आणि त्या भेटीकडे आळीपाळीने बघत होता. तो ओरडला, रंग पुसल. तेग्या मागे सरला. चंद्रोजी हसला. तेग्याच्या अंगावर नुसता लंगोट होता. तेग्या म्हणाला, चंद्रा, मला वाटलं तू येतूयास का नाही? वार, सांगावा धाडल्यावर आल्या बिगार राहीन होय. मराया टेकलो आणि तुझा सांगावा आला तरी धावत येईन मी, नाही तर मैतर कसला. सारे हसले. तेग्याचा निरोप घेऊन चंद्रोजी बाहेर पडला. दार लावले गेले. पोरांची झुंबड परत दाराला चिकटली. दरवाजा उघडला. सारी पात्रे तयार झालेली बघून पोरे मांडवाच्या दिशेने धावत सुटली. पाठीमागच्या बाजूने सारी मंचावर चढली. तेग्याने पडदा जरा बाजूला करून बघितले. गॅस बत्तीचा उजेड जेथवर जात होता तेथवर माणसे दिसत होती. एखादा आग्या महू गुणगुणावा तसा अखंड आवाज येत होता. मास्तराने खून केली आणि पडदा सरकू लागला. सारे चुपचाप झाले. तेग्या आणि नाग्या एकमेकांच्या हातात हात घालून संग्या बाळ्याच्या वेशात अवतरले.
तेग्या त्या वेशात उठून दिसत होता. लावलेल्या रंगामुळे त्याची श्यामल कातडी पार झाकून गेली होती. डोईचा झोकबाज जरीचा फेटा, अंगातली नवी कोरी पैरण, पायात करवती काठी धोतर नेसलेला तेग्या जेव्हा मंचावर आला तेव्हा प्रेक्षकात बसलेल्या नागीला देखील त्याची ओळख पटली नाही. तेग्याने लोकांवर नजर फिरवली. त्या जमावाकडे पाहता पाहता तो स्वतःला पार विसरला. आपण धाब्यावर आहोत याची जाणीव होताच तो पुरा घाबरला. त्याच्या घशाला कोरड पडली. नाग्या बाळ्याच्या वेशात त्याच्याकडे पाहत होता. मास्तराने आतून कडानीला खून केली. डफ कडानी खणखणू लागली. टाळ वाजू लागले. तेग्याने ओठांवरून जीभ फिरवली आणि सुरुवात केली. संग्या बाळ्या वारिगी योगी येगा, होगल दुपॅट गायरवरा, जमा खर्चल्या का बारियावरा. गाणे संपताच साऱ्या जमावातून शिट्या उठल्या आणि तेग्याचे कौतुक झाले. तेग्याला धीर आला. खेळ रंगत चालला होता. प्रेक्षक अगदी चुपचाप बसले होते. दर गाण्याला पसंती देत होते. चिमणा गंगीच्या पोशाखात मंचावर आली. तिचे रूप, तिचे चापून चोपून नेसलेले सावले, त्यावर चमकणारा टिका आणि तोळबंद. लोकांचं भान हरपलं. ती नऊवारी जरी किनारीची सावले नेसली होती. त्या सावल्याच्या आत उठून दिसणाऱ्या पिवळ्या चोळीवर टिक्का मोठ्या अभिमानाने मिरवत होता. तिच्या गोऱ्यापान गळ्याला पुतळ्याच्या माळेने वेगळी शोभा आली होती. कानात फुले चमकत होती. खांद्यावर पदराच्या अशा निऱ्या घातल्या होत्या की तिच्या दंडातल्या तोळबंदाकडे साऱ्यांचे लक्ष वेधावे. तिच्या शेजारी इऱ्याच्या पोशाखात काळू उभा होता. गंगी इऱ्याला विनवीत होती. करसीद कारणेनु कांता, हरुषा दिंदली, सरशी जादळू नयणे, जिसको किलम, जुळगा सुळ बाळी यम सुळ झाडूवे, अरुशांत गौरी कुवर्णी गे बी प्रिया बालकणे. चिमणाच्या या पहिल्या गाण्यालाच सर्वांचे भान हरपले. चिमणाच्या पायातले घुंगरू डफाला मागे सारीत होते. चिमणीची जोड भारी होती. तेग्याही त्याच तोलाने गात होता. त्याचा आवाज पट्टीने शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचत होता. गाणे म्हणताना जेव्हा तो डफाच्या तालावर नाचू लागे, उड्या घेऊ लागे, तेव्हा सारा मंच हादरे. लोकांच्या शाबासकीने त्याला हुरूप चढत होता. देहबाण विसरून तो गात होता, नाचत होता. पहिला अंक संपला तेव्हा मास्तरांनी तेग्याला कप दिला. त्याने तो दारूचा कप एका झटक्यात संपवला. आता त्याच्या अंगात नवीनच चैतन्य आलं. संग्या गंगीचे सवाल जवाब झाले तेव्हा लोक बसल्या जागेवरून उठले. प्रवेश रंगत होते. गंगीची संग्याची दृष्टभेट झाल्यानंतर तर खेळ खरा रंगला. बाळ्याने गंगीची गाठ घालून दिली. पण पुढे जेव्हा बाळ्या गंगीच्या धीरांना फितूर झाला तेव्हा बायांनी बोटे मोडली. बाळ्याने फितूर होऊन जेव्हा इऱ्याकडून खून करविला तेव्हा खेळ संपला. सारे चुकचुकत उठले. रात्र संपून दिवस कधी उजाडला हे देखील कोणाला समजले नाही. खेळ संपताच चंद्रोजी मंचावर चढला आणि आपल्या डोईचा पटका त्याने तेग्याला बांधला. अनेकांनी तेग्यावरून सत्कार केला. चिमणावर तर पैशांचा पाऊस पडला. 10 गावच्या जमलेल्या लोकांनी तेग्याची पाठ थोपटली. तेग्याला केल्याचे सार्थक वाटले. साऱ्या नाटकात उड्या मारून तेग्याचे पाय धरले होते. घशाला कोरड पडली होती. त्या दिवशी दुपारी तेग्या जागा झाला तेव्हा नागी त्याच्याकडे पाहत होत. सोपली नाहीच, लई आळस आलाय कशानं. तर येईल अजून. नागीने त्याच्या अंगावरची चादर झटकली. का? आळसावलेल्या आवाजाने तेग्या म्हणाला. दागिनं कुठं आहेत? तेग्या दचकला. त्याच्या अंगातला आळस कुठच्या कुठे गेला. उसन्या अवसानाने तो म्हणाला, थोत तिच्या, म्या म्हणलं आणि काय हाय काय की. दागिनं कुठं जात्यात? हायत की. हायत पण कुठं? चिमणाकडं. आणि जा अदुगर. ती काय पळून जाती या होय? आणीन सांजला. तेग्या उठत म्हणाला. नागी पाय आपटीत आत गेली. रात्रीही तेग्याने दागिने आणले नाहीत. नागी अस्वस्थ झाली होती. पहाटेला तिला जाग आली तेव्हा तिने आजूबाजूला पाहिले. तेग्या जवळपास नव्हता. नागी गडबडीने उठली आणि ती बाहेर आली. राम्या बेरडाच्या घरासमोर गाडी उभी होती. गाडीभोवती माणसे जमा झाली होती. गाडीत सामान ठेवले जात होते. नागी जवळ जाताच तिचे लक्ष त्या घोळक्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या चिमणाकडे गेले. चिमणाच्या अंगावर टिक्का तोळबंद तशीच होती. तेग्या दात काढून तिच्या समोर बोलत होता. चिमणा गाडीत चढली तशी नागी पुढे झाली. नागीला पाहताच तेग्या मागे सरकला. चवताळलेल्या नागिनीसारखी ती गाडीला भिडली. चिमणाच्या डोळ्याला डोळा देत ती म्हणाली, माझं दागिनं दे. कसलं?
चिमणा गोंधळली. चोरले नाहीत म्या, दिल्यात मला तेग्यानं. तर तू त्याची बायको का नाही? गुमान खाली उतर आणि दागिने दे. विचार तुझ्या दादल्याला, म्हणत चिमणाने मान वर केली. नागीनेही मागे बघितले, पण तेग्याचा पत्ता नव्हता. चिमणा पुरी घाबरली. नागी म्हणाली, आता बऱ्या बोलानं गाडी खाली उतरती यास का झिंजा पकडू? चडफडत चिमणाने दागिने उतरले आणि नागीच्या स्वाधीन केले. नागी कुणाकडेही न पाहता मागे वळली आणि घराची वाट चालू लागली. घराच्या कट्ट्यावर तेग्या गवताचा भारा टाकीत होता. नागी जवळूनच आत गेली, तरी ती काही बोलली नाही. जेव्हा तेग्या आत गेला तेव्हा तो म्हणाला, नागी, भारा आणला बघ. आणशील की, आता काय बी करशील, म्हणत नागी चुलीतली लाकडे सरकवू लागली. तेग्या बाहेर येऊन कट्ट्यावर बसला. मल्लाने घोंगड्या बाहेर मान काढली आणि विचारले, तेग्या काय? चिमणा गेली? एक उसाचा सोडून तेग्या म्हणाला, गेली. दरवर्षी तेग्या दिवस उगवायला आप्पासाहेबांच्या वाड्यात खुशालीसाठी यायचा. आप्पासाहेब त्याला बसवून घ्यायचे. दसऱ्याची खुशाली म्हणून 10 रुपये व पटका द्यायचे. तेग्या मुजरा मागायचा आणि त्याच वेळी आईसाहेबांचे आतून सांगणे यायचे. मग तेग्याला राहावे लागायचे. जेवण करूनच तेग्या वाडा सोडायचा. हे दरवर्षी घडायचे. तेग्याची मान उंचावलेली असायची. आप्पासाहेबांनी दिलेला फेटा बांधून हातातली शिशवी काठी पेलत जेव्हा तो वेशीतून जाई तेव्हा साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळत. मग तेग्याचे मन वेगळ्याच दिमाखाने भरून जायचे. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तेव्हा आजही वाट चालत होता. जेव्हा गाव दिसू लागला तेव्हा तेग्याचे पाऊल अडखळू लागले. गावात तो खालच्या मानेने शिरला. वाड्याच्या दारात पाऊल टाकताना तर तो मनातून पुरेपूर ढासळला होता. वाड्याच्या पहिल्या चौकातच बाळाची त्याची गाठ पडली. कोण? तेग्या? दसऱ्याच्या खुशालीसाठी आलास वाटतं? वय, तेग्या तुटकपणे म्हणाला. सरकार हाईत? बाळा दात काढून हसला आणि म्हणाला, हाईत की. कळवू तू आलास म्हणून? बाळा, काय र? सरकारसनी समजलं काय? गाड्यांचा घोटाळा झाले होतो. वय, कुणी सांगितलं? आईसाहेबांनी? नाही. मग म्या सांगितलं. तू? वय, भीती हाय काय? सरकार रागवल्यात? बघच की तू. ते बघ आले सरकार. तेग्याने पाहिले. दरवाजातून इनामदार बाहेर येत होते. अंगात मलमली सदरा, पायात इराणी विजार घातलेले उंच आणि सडसडीत अंगयष्टीचे इनामदार येत होते. जवळ येताच त्यांनी विचारले, कोण? तेग्या? मुजरा सरकार. तेग्याने मुजरा केला. त्या मुजऱ्याचा अर्धवट हात हलवून स्वीकार करीत इनामदार म्हणाले, लाज वाटत नाही तोंड दाखवायला आलास ते? माझ्या घरच्या गाड्या लुटायची तुझी हिंमत? तेग्या पुढे धावला व म्हणाला, नाही सरकार, तेवढा बेईमान नाही मी. समजुतीचा घोटाळा झाला. आईसाहेबांनी विचारा. त्यांनी सांगितलं म्हणूनच गप्प राहिलो, नाहीतर बेरडवाडी पेटवली असती. आजवर आम्ही समजत होतो. खाल्ल्या अण्णाला जागणारी जात आहे तुमची. बेईमान लेकाचे. सरकार, जोड्यानं हाना खरं, बेईमान म्हणू नका. खास बेरडाची जात आहे माझी. होय, म्हणूनच गाड्यांना हात घातलास. सांगितलं नवं चुकलं म्हणून. ह्या चुकीची भरपाई मागशीला ते करून देईन मी. जीवानं? वय वय, पाहिजे तर जीव मागा, दिन. म्या म्हटलं तर विचारा. खंडोबाची शपथ. इनामदाराचे डोळे वेगळ्याच तेजाने तळपत होते. सरकार, बेरडाचा सबूत आणि शपथ वेगळी नाही. दिली शपथ. आत ये, म्हणत इनामदार आत वळले. पाठोपाठ तेग्या जात होता. सदरेतून त्या आपल्या खोलीत गेले. तेग्या खोलीच्या दारात घोटाळला. इनामदार म्हणाले, आत ये. तेग्या आत येताच त्याने दरवाजा लावून घेतला. तेग्याचा जीव कसल्या तरी संकटाच्या चाहुलीने घाबरा झाला. त्याला घाम फुटला. तो विस्फारलेल्या नेत्रांनी इनामदाराकडे पाहत होता.